कोरीगड उर्फ कोराईगड लोणावळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचं नाव आहे कोरबास मावळ। कोरी हे कोळ्यांच्या एक पोट जातीचे नाव। या कोरी लोकांचा गड तो कोरेगड होय। या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात। हाय एव्हरीवन, दिस इज दीप्तेश आणि तुम्ही पाहत आपलं यूट्यूब चॅनल किल्ले कथा प्रवास। माझ्या मागे दिसते दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये कोरेगड किल्ला। आपली पावलं आज कोरेगड किल्ल्याकडे सरसावली आहेत। सो मॉन्सून ट्रेक करणार आहे आपण। टेंट आहे माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कॅम्पिंग सुद्धा करणार। थ्रिल असणार आहे पूर्ण ट्रेकमध्ये, तो आपण अनुभव घेऊयात आज। फुल धुकं आणि खूप पाऊस आहे इकडे, खूपच पाऊस आहे आणि पावसात हा टेंट आणि रात्र कशी होणार आहे ते तुम्ही पुढे बघा। चला तर पुढे जाऊ। किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही। गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात। इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजांकडून जिंकला। 1647 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांबरोबरच कोरेगड हा किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला। पूर्वी जंगलात फक्त झाडं असायची, आता जंगलात बघा काय बघायला मिळते, प्लास्टिक। आता माणसांची झाडांची जागा यांनी घेतली। बघा, लक्ष द्यायच्याकडे थोडं, जाताना घेऊन देऊ। वीस 25 मिनटं झाले आपल्याला ट्रेक स्टार्ट करून आणि समोर आला होता बघा बोर्ड दिसतो आपल्याला समोर। इकडे डाव्या साईडला आंबीवालीचं गेट आहे समोर। हा रस्ता आंबीवालीत नेतो। इकडे बोर्ड लावला आहे कोरेगड किल्ला आणि समोर तिकडे बोर्ड दिसते लावलेला आणि हा रस्ता इथनं गेला, पायऱ्या बघा सरळ आणि वरचा आपला हा किल्ला आहे धुकात हरवलेला। चला आता हळूहळू वरती जाऊयात। धुकं दिसते वरती जाताना आपल्याला। तर आंबीवालीत जो कोणी येत असेल तो इकडनं पण येऊ शकतो, गाडी इथे लागते आंबीवालीत आल्यावरती, तर समोर गाडी लावू शकता आणि इकडे येऊ शकतो तुम्ही सरळ। ट्रेक जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर सरळ इथं गाडीला 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे पायऱ्याचा, तो तुम्ही करून वरती जाऊ शकता। सो आता या रस्त्याने सरळ वरती जायचं। चला, धुक्यात हरवला कोराईगड बघा। चला, पायऱ्या लागल्यात आपल्याला, पायऱ्यावरून जाऊया आपण। आता 30 मिनिटं झाली आपल्याला इथं आलो आपल्याला। तिथे गुहा लागली आणि त्या गुहेत तुम्ही झोपू शकता। जर तुम्ही कॅम्पिंग लावून येत असाल तर त्या गुहेत तुम्ही झोपण्याची व्यवस्था आहे तुमच्याकडे। बघा कॅमेरा थोडा समोर या, तिथं आपण झोपू तुम्ही झोपू शकता की नाही। तिथे सुद्धा आहे चांगली झोपायचं समोर इथं नाही, पण तिकडे आतमध्ये तुम्ही झोपू शकता। पावसापासून सेफ्टी जागा आहे। सगळा धुकात हरवलेला आहे किल्ला आपला। समोर दिसत असेल बघा, पूर्ण फॉगी वातावरण आहे, धुकं सगळं। आणि आता मेन प्रवेशद्वाराकडे, मुख्य द्वाराकडे आलो आहे आपण, जो गणेश दरवाजा आहे। गणेश दरवाजाजवळ आपण पोहोचतोय। समोर दिसत असेल आपल्याला गणेश दरवाजा आलाय। इकडे बोर्ड पण लिहिला आहे गणेश दरवाजाचा। सो आता हा गणेश दरवाजा आणि हा इथं उभा आहे हा सुद्धा गणेशच आहे। चला, किल्ल्याचा वरचा परिसर आहे आणि हवा एवढी आहे इकडे की आपल्याला मागं लोटते हवा, पाऊस आणि या हिलचा आनंद आम्ही घेतोय। हा वरचा परिसर रात्रीचा किल्ल्याचा। चला तर हळूहळू पुढे जाऊयात। पाऊस आहे आणि जोरात हवा सुटली आहे, त्यामुळे जास्तच कठीण जात आहे आपल्याला। मंदिर आलंय आणि इकडेच आपण कॅम्पिंग करणार आहे आज। आय गेस तो लॉक नसायला हवा,
आतमध्ये ओपन आहे आणि हे मंदिर आहे. इकडे आपण झोपू शकतो, लॉक नाही आहे. सो थँक्यू. आणि आंबी व्हॅलीचा व्ह्यू दिसतोय बघा समोर. खाली जे दिसते ती आंबी व्हॅली आहे आणि हे समोर विरगळ आहेत, स्तंभ. इकडनं आपण आलोय आणि आता या कोराई माताचं जे मंदिर आहे, ज्या मातेच्या नावावरती या किल्ल्याला कोराईगड असं नाव देण्यात आलं, त्या मातेच्या मंदिरात आपण आता स्टे करणार आहे. चला आतमध्ये जाऊयात. आतमध्ये पण भिजलेलं दिसतंय, आहे थोडं बोला. चला आता. जय कोराई माता. मातेचं मंदिर आहे. मध्ये बाहेर पाऊस चालू आहे जोराचा आणि हे कोराई मातेचं मंदिर आहे. या मंदिरात आपण टेंट लावला आहे आणि सगळ्यात सेफर साईड, सगळ्यात सेफर जागा आहे. सेफ की बाहेर हवा आणि पाऊस एवढा आहे की हवा आणि पावसामध्ये आपल्याला टेंट टिकणार नाही आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही मंदिरात टेंट लावायचा प्रयत्न केला, टेंट लावलाय आणि इकडेच आम्ही झोपणार राहतो. पाऊस जरी आला तरी बाहेर असेल, मंदिरात पत्रे वगैरे आहे त्यामुळे आम्ही आपण सेफ आहे. सो टेंट लावून झाला. आता बाकीची पुढची जी प्रोसेस आहे जेवणाची वगैरे आपण आतमध्येच बोलणार, कारण बाहेर पाऊस चालू आहे. गॅस त्यामुळे बाहेर पेटणार नाही, इकडेच आपल्याला करावं लागेल. म्हणजे काय इथं बसूनच आपण करूया आणि हवा खूप आहे त्यामुळे गॅस कसा पेटेल कसं होईल हे लोक आपण बघत. पाऊस खूप चाललाय तर आता आपली बॅग वगैरे आपण सेटअप सगळं करून घेतला, बॅग वगैरे ठेवूया आणि मग पुढे जेवणाची तयारी आपण करूया. चला. पावसामध्ये गरम गरम काहीतरी खायला मिळते आणि स्वतःच्या हाताने बनवून खातोय आपण गरम गरम. पावसाचं वातावरण, थोडा पाऊस थांबला आता. फायनली आपण आपली खिचडी मसाले भात जो आहे तो बनवून तयार केलेला आहे आणि आता आपण खायला घेतोय तो गरम गरम मस्त. थोडी भूक लागली आणि एनर्जी पण गरज आहे सध्या, त्यामुळे भाताचा आस्वाद घेऊयात. तुम्ही पण घ्या. थोडं मीठ कमी आहे. सुप्रभात मंडळी. 6:30 वाजलेत सकाळचे आणि ही पहाट, ही सकाळ आपल्याला बघायची आता. किती हवा आणि पाऊस आहे. या मंदिराचा परिसर, इकडे आपण टेंट लावलेला आणि हे बाहेरचं वातावरण. इकडनं दिसतं आपल्याला बघा, वाऱ्याने खूप पाणी रिटर्न जात आहे आणि हे दूर चाललंय. किल्ल्याचा परिसर पत्र खूप वाजत होतं रात्री आणि तटबंदी आहे किल्ल्याची दिसते आपल्याला सगळी. हा सगळा घेरा आहे. तिकडे समोर मंदिर आहे. तो शेवटचं टोक जो दिसते आपल्याला, हे वाला हे शेवटचं टोक. इकडे झुले वगैरे आहेत मटेरियल वरती आणण्यासाठी, जे बांधकाम वरती करत होते आधी, आता बंद झालं. एक 4-5 वर्ष आधी तटबंदीचं थोडं जे आहे बांधकाम सुरू होतं.
तिकडे एक मोठा तलाव आहे. मंदिर जे आहे या मंदिराला लागून तिकडे दिसतो तलाव आपल्याला. इकडे एक तलाव आहे आणि वाड्याचे अवशेष आहेत समोर दिसतात ते, आणि हे वाड्याचे अवशेष, हा वाला वाड्याचा अवशेष. आणि तोफ जी आहे तिकडे एक तोफ दिसते आपल्याला बघा. आपण तिकडे जाऊ थोड्या वेळाने. तोफीशी पण आहे. आणि आपल्या इकडे चोर दरवाजा सुद्धा आहे. हा जो हा इकडे साईड दिसते इकडे चोर दरवाजा आहे. इकडे आपण येतो तोफ तिकडे समोर आणि इकडे चोर दरवाजा आहे. कोराई मातेचं मंदिर आहे. आता दर्शन घेऊयात मातेचं. मातेची मूर्ती. कोराई मातेच्या मंदिरातून जस्ट निघालो बाहेर आपण. आता इथे तटबंदी लागते आपल्याला, दिसते तटबंदी. आणि हा जो चोर दरवाजा आहे त्या चोर दरवाजाकडे आपण आता चाललोय. तुम्हाला दाखवतो मी. आणि खालचा जो व्ह्यू दिसतो तुम्हाला आंबी व्हॅलीचा व्ह्यू. इकडे चोर दरवाजा आहे. इथून जरा केअरफुली खाली उतरूयात. दिसते आपल्याला समोर. भव्य स्वरूपाची तोफ आहे. आणि पुढचं जे वातावरण आहे सगळं फॉग पसरलंय सगळीकडे. आणि भव्य स्वरूप आहे या तोफाचं. कित्येक वर्ष झाली, 450 वर्ष अशीच ही उभी आहे.
तटबंदी लागते डाव्या साईडची, त्या डाव्या साईडने थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हे टाकं दिसतं पाण्याचं. जे शेवटचा बुरुज आहे त्याच्या थोडं एक 5 मिनिटाच्या अलीकडे हे टाकं आहे. हे वालं बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे, याच्यामध्ये पाणी पिऊ शकतो तुम्ही. आता इकडे घाण नाहीये पाण्याची काही गेली. शेवटचं स्ट्रेट सगळं समोर शेवटची तटबंदी तिकडे आहे. आणि इकडनं आपण आलोय, जी डावी साईड आहे गणेश दरवाजापासून जी तटबंदी चालू होते डाव्या साईडनी, इथनं हा रस्ता येतो इकडनं असं सरळ सरळ या तटबंदीने. आणि हे टाकं लागतं आपल्याला. बांधकाम हे इतक्यातच केलेलं आहे, त्यामुळे चांगलं आहे. राज सदर वगैरे असू शकते ही. पत्रे हवेने उडतात, त्यामुळे थोडं बघून सगळं सामान ठेवलंय बांधकामाचं. ते हवा खूप आहे, त्यामुळे हवेचा आवाज आपला येत नसेल कदाचित. समोर महादेवाचं मंदिर दिसतं आपल्याला, रस्त्याला लागून हा तलाव आहे भव्य स्वरूपाचा. एक आणि एक 2 तलाव आहेत. हा एक आहे आणि हा 2 तलाव आहेत. तटबंदीने थोडा पुढे आल्यावरती जिकडे शेवटचं टोक आहे गावाकडचं, ते त्या साईडला येताना आपल्याला हे टाकी लागतात. आतमध्ये पाण्याची टाकी आहे, मध्ये भव्य स्वरूप आहे टाक्याचं. इकडे समोर एक टाका आहे दिसतो अंधारात, आणि इकडे उजेड दिसतो आपल्याला, प्रकाश आहे. पण इकडे नाही आहे. आणि समोर पण आहे गुहा छोटीशी. सो इकडे टाका आहे, तिकडे आहे ते पण उगत. चला एक पहिलं टाका आहे. आणि हे दुसरं टाका आहे जे मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यात पाणी नाही आहे सध्या आता. हवा इकडे तळघरासारखं टाका आहे. इथे तिकडे पाणी असल्यामुळे जाता येत नाही आता. हे बघा इथं दिसतंय केलेलं, आतमध्ये आहे. फेरफटका मारून झाला आपला. जो बुरुज आहे त्या बुरुजाकडून आलं, झेंडा बुरुज जो आहे तो लास्ट टोक आहे किल्ल्याचं, तिकडनं आलं आपण. आता किल्ला उतरायला सुरुवात करूयात आपण. रात्री मस्त कॅम्पिंग केली, खूप पाऊस होता रात्री, आणि थ्रिल अनुभव हा घेतला आपण. व्हिडिओ मार्फत तुम्ही बघाल पुढे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि इकडे या किल्ल्यावरती येऊन हा जो फील आहे हा फील घ्या, आनंद घ्या. आणि आमच्यासोबत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल ट्रेकमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. सी यू सून.